नमस्कार, आदाब, सत श्री अकाल. दिस इज ऑसम आरती. आज आपण आलेलो आहोत मानसी दीक्षित हिच्याकडे. तर बघूया आपण मानसीला भेटल्यावरच की मानसीने काय पराक्रम केला आहे आणि आपण इथे आलोय त्याचं रिझनही तुम्हाला कळेल. हाय मानसी. हाय. येस. हाय. OMG. अगं काय है मानसी, वाव, सुपर. आपण आलेलो आहोत मानसी दीक्षित हिच्याकडे आणि आता आपण तिच्याचकडून जाणून घेऊया की एवढ्या सगळ्या अचीवमेंट्स कोणाच्या आणि कशा. This is all four of us put together actually. This is Wow. not somebody म्हणजे एकाचं नाहीये. ओके. All four of us are into some sport or the other. ओके, ग्रेट. My husband is an Ironman. He was a cricketer. Okay. त्याचे बरेचसे क्रिकेटचे रिलेटेड पण ट्रॉफीज आहेत. सही. सन प्लेस क्रिकेट तर त्याच्या पण ट्रॉफीज आहेत बऱ्याचशा. Okay. डॉटर स्विम्स. ओके. आय थिंक तिचं मॅक्सिमम मेडलचं कॉन्ट्रीब्युशन तिचं आहे आणि Wow. बाकी रेस्ट सम मॅरेथॉन्स आणि सम ट्रायथलॉन्स आणि सो फुल फॅमिली. full family into येस, इज इन टू sports. स्पोर्ट्स. That's one link that kind of puts us together. ग्रेट ग्रेट ग्रेट. तर खूप काही आता आपण जाणून घेणार आहोत मानसीशी बोलून. तर चला भेटूया आपण मानसीला. Sure. ओके. सो मानसी, हीच का ती बाईक जिच्यावर तू कोल्हापूरची आता ट्रॅथलॉन केली आहे. Yes, yes. ऑलिम्पिक Distance. ऑलिम्पिक डिस्टन्स केलेला आहे मानसीने. आणि आता आपल्याला मानसी सांगेल की व्हॉट इज ऑलिम्पिक डिस्टन्स, व्हॉट इज ट्रायथलॉन, तर आपण जाणून घेऊया. Sure. So, मी आत्ताची केली ती बोर्डमॅन 113 त्या रेसचं नाव आहे. त्याच्यामध्ये मी ऑलिम्पिक डिस्टन्स कव्हर केलं. विच इज 1500 मीटर स्विम करायचं टू बिगिन विथ. देन यू हॅव टू 1500 मीटर स्विम करायचं टू बिगिन विथ. देन यू मूव्ह टू द बाईक. ओके. 40 किलोमीटर बाईक चालवायची. वो. इट इज ऑन अ डेझिग्नेटेड रूट. इट इज नॉट अ नो ट्रॅफिक झोन. So you have to ride along with the traffic. So that's the challenging part. That's a little bit of challenge unless you are okay to drive on a highway. Okay. Because कोल्हापूरवरून आपण हायवेला बाहेर पडतो. You go straight towards the Karnataka border. हो. तिथे त्या टोलला यू टर्न मारून you come back. 40 किलोमीटर. 40 kilometers असतं. You ride the bike back and then you go for a 10 kilometer run. So run is the last part of the entire triathlon race. सो फर्स्ट स्विमिंग. First swimming, followed by bike, followed by run. ओके. 1.5 किलोमीटर, 40 किलोमीटर आणि 10 किलोमीटर रन. Okay. इज वेर यू एंड द रेस ॲट. ओके. मग स्विम झाल्यावर तुम्हाला वेळ मिळतो की. सो दॅट इज इन्क्लुडेड इन युअर टोटल टाईम. ओके. दॅट्स कॉल्ड द T1, टर्मिनल 1 का ट्रान्झिशन 1 असं काहीतरी त्याला म्हणतात. ओके. दॅट्स कॉल्ड द T1. देर इज अ T1 अँड अ T2. T1 हां. इज बिटवीन अ स्विम अँड द बाईक. हां. T2 इज बिटवीन द बाईक अँड द रन. सो ते तुम्हाला जे टाइम लागणार आहे दॅट्स अ पार्ट ऑफ युअर टोटल टाइम. सो द लेसर टाइम यू कन्झ्युम देअर, द टोटल टाइम मध्ये तुमचं टाइम वाचतं ते. सो यू पुट ऑल युअर. सो सगळं सायकलच्या खालती रेडी ठेवायचं असतं. ओके. आणि लाईक युअर शूज, युअर सॉक्स, युअर हेल्मेट. इट इज बिकॉज देर आर सर्टन नॉर्म्स टू बी फॉलोड. सो तुम्ही बाईक काढल्यानंतर लगेच बाईकवर बसायचं नसतं. देर इज अबाउट 100-200 मीटर्सचा लिव्हे असतो, कार्पेट असतं. तर तिकडे माउंट करायला अलाउड नसते बाईक. तुम्ही हातातनं बाईक घेऊन पळत असता तिथपर्यंत किंवा चालत असता. अँड देन यू देर इज अ स्पेसिफिक प्लेस फ्रॉम वेर ओनली यू पोस्ट विच यू कॅन माउंट द बाईक. तुम्ही चालवू शकता सायकल ओनली आफ्टर दॅट स्पेसिफिक पॉईंट. ओके. अँड परत आल्यानंतर 40 किलोमीटर राईड करून आल्यानंतर यू टू अगेन डी माउंट, उतरायचं बाईकवर. अगेन तुम्हाला ती हातात घेऊन रॅकला करायची असते. अँड दॅट इज वेन म्हणजे आय डोंट वेअर ग्लिट्स, अदरवाईज युजली द रायडर्स वेअर ग्लिट्स. बट मला ते शूज परत चेंज करायचे नव्हते. नाहीतर जे लोक ग्लिट्स घालतात त्यांना परत from that you have to move to the running shoes. Okay. And you have to mount, to move your helmet and wear your cap or whatever, glasses, and then For you start running. running. Get ready for running. But then again, you cannot waste much time because again that's getting added to the entire total time. Okay.
So the sooner you can, the quicker you can kind of complete your T1 and T2, it falls in your favor basically. ओके. आणि किती वेळ लागला तुला हे सगळं? मला हे 3 hours 38 minutes मध्ये झालं. 3 hours 38 minutes मध्ये Yeah. 1500 मीटर स्विमिंग, 40 किलोमीटर सायकलिंग अँड 10 किलोमीटर्स ऑफ हॅट्स ऑफ टू यू. सुपर. Yeah. सो रनिंग झाल्यानंतर पुन्हा मग त्या You were done for the day. Okay. Running झालं की you ended the finish line, you crossed the finish line, ओके. and you basked in the glory. That's all that you could Okay. do. So she acquired gold medal. Yeah, I finished first. Yeah. So she's a finisher, first runner, first First winner. ranker, Yeah. first winner. आणि ह्या सगळ्यामध्ये कोल्हापूरला जाऊन हे सगळं करणं म्हणजे रिअली So I think one point you here can- is yeah. Bergman is a very well managed race. ओके. So the hydration is excellent. The support is excellent. The entire management overall is phenomenal. Wow. So anybody who's kind of wanting to try it out, I would recommend you try it out at Bergman. It's Okay. definitely a go-to place when you're Okay. trying it out for the first time. Yes. I have seen people doing it for years together. हां. But my personal experience with the first Bergman that I did was absolutely phenomenal. Phenomenal. Seamless. ओके, ग्रेट. सो ॲज अ लेडी आपल्यासाठी खूप काही म्हणजे सांगून जाते मानसी की करायचं असेल तर नक्की तुम्ही हे सगळं करू शकता. आणि शी इज अ बेस्ट एक्झाम्पल. आता आपण थोडं बॅकग्राऊंडमध्ये जाऊया. आपण बसूया? Sure. येस. आणि बघूया की मानसी मूळची कुठली असते? वेलमाच्या पुणे आहे, रादर अ पुणेकर. पुणेकर. पुणे आहे त्या वेलमाच्या पुणेकर. हा. स्कूलिंग फ्रॉम पुणे. मूव टू बॉम्बे. आय वॉज अन ॲथलीट ड्युरिंग माय अर्ली डेज. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. शी वॉज अ ॲथलीट. सो मी स्प्रिंटिंग करायचे. 100 to 100 meters वॉज माय इव्हेंट्स. आणि माझं 10th मध्ये सिलेक्शन झालं होतं साईला, विच इज स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणून एक गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं इनिशिएटिव्ह असतं. आणि देर आर सर्टन सेंटर्स अक्रॉस इंडिया वेर यू कॅन जॉईन, आणि त्याच्यामध्ये स्पेशलाइज ट्रेनिंग असतं. ओके. सो आय हॅड गॉट सिलेक्टेड, आणि लकली माय पेरेंट्स अलाउड मी टू काइंड ऑफ That's the main thing, actually. या बिकॉज तेव्हा काय, इवन नाव आय थिंक स्टडीजसाठी नोबडी लिव्स पुणे, बिकॉज आय थिंक दॅट्स द बेस्ट प्लेस टू बी. विद्येचं माहेर घर. असं हां. सो आणि स्टडीज वॉज नेव्हर द मोटिव्ह टू मूव्ह टू बॉम्बे. ओके. सो स्पेशल नोट की ती स्टडीजसाठी नाही गेली, टू जॉईन द स्पोर्ट्स, हो. टू लर्न मोर अबाउट स्पोर्ट्स. हो. शी वेंट टू Yeah, मुंबई. yeah. So that's where I landed up in Bombay. आमचे तिथे कोचेस आर ऑल्सो व्हेरी गुड कोचेस दॅट यू गेट, बिकॉज दे आर ऑल अपॉइंटेड ॲट इंडिया लेवल वगैरे. हां. आणि आय स्पेंड गुड अमाऊंट ऑफ टाइम देअर. द गोल वॉज टू प्ले गुड लेवल ॲथलेटिक्स. द गोल ॲक्च्युली डिड नॉट गेट अचीव्ड, but tremendous life lessons. I think every individual should live out of home for at least 3 years of their life. You get a different perspective altogether. म्हणजे तिकडे गेल्यावर मला कळलं होतं की देर आर पीपल हू आर डुईंग लॉंग डिस्टन्स बट दे कॅनॉट अफोर्ड स्पाइक्स, म्हणून ते वेअरफिट पडतायत. इथे असताना आज 2-3 स्पाइक्स एका वेळेला असायचे आमच्याकडे, बिकॉज ह्याला काय झालं तर किंवा ह्या आपण well equipped जातो. So there is a lot to kind of I think more to do with life than anything. I think sports teaches you life skills than those minuscule things of winning or losing. Right. So it's I think that's by far the best investment that anybody can do for their own Superb. children also, is what I Superb. strongly believe in. ओके. मुलांवरून विषय निघत आहे. Yeah. तर मला सगळ्यांना सांगायला खूप आनंद होईल की मानसी अतिशय वेगळ्या पद्धतीने मुलांना शिकवत आहे. नॉट अ टिपिकल एज्युकेशन स्ट्रीम शी इज फॉलोईंग. सो आपण जाणून घेऊया की मुलांचं जिज्ञासाबद्दल काय सांग. या सो मी नाही ऍक्च्युली त्यांना काहीच शिकवते. दे आर ओनली काइंड ऑफ टीचिंग अस So लॉट ऑफ sweet. थिंग्स. दे हॅव बीन अनस्कूल्ड फॉर अबाउट 5-6 years now. ओके. They are not a part of any curriculum. They are not a part of any syllabus. They design their own syllabus. They design or they decide what they want to do. ओके. I think as parents we just have to facilitate them. हाँ. Instead of spoon विश्वास feeding ठेवला them किंवा पाहिजे. hand holding them,
फॅसिलिटेट करणं म्हणजे म्हणजे फॉर एक्झाम्पल त्यांचे काही प्रश्न आले तरी डोंट गिव्ह आउट आन्सर्स इमिजिएटली. ओके. ट्राय टू फाइंड आन्सर्स. ओके. देर आर सो मेनी थिंग्स दॅट वी ऑल्सो डोंट नो आन्सर्स फॉर, विच इज ओके. आणि आय थिंक दॅट्स द ब्युटी. Yes. सगळं मला माहिती नाहीये हे नाही. जितक्या लवकर आपण एक्सेप्ट करू. यू डोंट हॅव टू प्रिटेंड की आय नो इट ऑल. सो इट गेट्स इझियर. द जर्नी इज ऑल्सो इझियर. आणि सिन्स दे आर अनस्कूल्ड दे आर ॲब्सोल्युटली स्ट्रेस फ्री. बिकॉज काही नाही, बिकॉज परीक्षा नाही, कुठलीही असेसमेंट नाही, नोबडी इज गोइंग टू जज यू. So they are on their own path. They are not going to any school. They are not going to any school. Though they are a part of a learning center, which is about 2 kilometers from Mumbai जिज्ञासा. आणि तिथे ते जाऊन त्यांना पाहिजे ते करतायत. त्यांना पाहिजे तेव्हा असं चाललंय त्यांचं सध्या तरी. आय डोंट नो. म्हणजे आता हे ओनली टाइम विल टेल. 10 years down the line I think we can do a one more round which I think you will be at call for them again. की वेदर दिस वर्क or not only time will tell. असं पण होऊ शकतं की दे माईट कम बॅक अँड टेल अस की तू असं का केलंस आमच्याबरोबर. दॅट ऑल्सो इज अ पॉसिबिलिटी. सो दिस इज अ रिस्क दॅट आय थिंक आय हॅव टेकन. प्रवाहाच्या उलट म्हणू आपण हो, सध्या kind त्यांचे of. डिसिजन आहे. पण ह्याच्यामध्ये नक्कीच खूप काही वेगळ्या हो. पद्धतीने शिकण्यासारखं आहे. आणि आपल्यालाही आज कळलं की नॉट अ टिपिकल एज्युकेशन सिस्टम वी शुड फॉलो. आणि देर आर ऑलवेज लार्ज एव्हेन्यूज And I think for everybody, I think in today's day and age, life skill is very important. म्हणजे तुला आज हे दोघंही म्हणजे the elder one is 17, the younger one is 13, but I think about 2 years आधीपासनं they can cook their own meals. Wow. Completely. म्हणजे they are not dependent on me. They are not dependent on Swiggy at all, which is a blessing. Because विच इज अ ब्लेसिंग आजकालच्या So बाहेरच्या. they can cook म्हणजे right from पोळी भाजी to momos to everything. they can do. सुपर. And they can feed themselves. म्हणजे I think that's a very very required life skill that you acquire. बाकी I think what I strongly feel is you should be able to put across your point very diligently, which I see that missing with lot of children or a lot of generation today. की तुला जे सांगायचं आहे ते तू बरोबर पद्धतीने सांगता आलं पाहिजे. बरोबर. which more or less I find they are able to do. Of course there's a long way to go because they are also exploring at their level. ती छोटी बऱ्याच वेळा शी ब्रेक्स डाऊन बिकॉज ती खूप ओव्हरवेल्मिंग होऊन ती अशी भांडायला लागते वगैरे. बट इव्हेंच्युअली आय थिंक शी विल अंडरस्टँड. बट दॅट्स आय थिंक दिस इज ऑल बिकॉज ऑफ दॅट ओपन लर्निंग सिस्टम दॅट दे हॅव गॉट. येस. म्हणजे हे असंच असू शकतं असं काही नाही. ह्याला गरज नाही. खूप आणि वेगवेगळे त्यामुळे पैलू आहेत. मार्कांची हे नाहीये, कुठे मार्कांचं कॉम्पिटिशन काहीच नाहीये. नाही, काहीच नाही. आणि दे आर लर्निंग ऑन देअर ओन. They are सो learning on their own. फार वेगळ्या पद्धतीचा. आणि थँक्स टू यू फॉर Yeah. शेअरिंग दिस ब्युटिफुल जर्नी ऑफ किड्स ऑल्सो. Yeah. आणि ह्यामुळे झालं असं आहे की ते स्विमिंग मध्येही आहे. मुलगा मला वाटतं क्रिकेट खेळत आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने जी ऊर्जा म्हणतो ना आपण की मुलांमध्ये प्रचंड ऊर्जा असते. पण मोस्ट ऑफ द टाइम 90-95% आपण ते अभ्यास कर हे कर त्याच्यात हे होते. तर डेफिनेटली खूप आदर्श फॅमिली आणि खूपच छान. नाही का नाही. मी म्हणूनच मी अंजलीकडे आले की मानसीकडे आले की सगळ्यांना कळावं की एक लेडी असून मला वाटतं जॉबही तू करतेस. सेल्स प्रोफेशनल. सो माझा जॉब खूप फिरण्याचा असतो. आय हॅव टू गो द क्लायंट्स प्लेस. म्हणजे दॅट्स माय बेसिक जॉब. राईट. तो ते सांभाळून म्हणजे तू ते केलेलं सांभाळून आहेस केलेलं की असं नाही की ती होल टाइम शी इज लाईक ट्रेनिंग No, not at all. सो I think it's not at all very difficult. म्हणजे I have seen people who have done nothing in their lives, got up at 40-50 and then started doing triathlon and they're completing a race. So these races are such where completion gives you a lot of time. म्हणजे you're not doing it for any For podiums. time, You're correct. not doing it for medals. You're Right. doing it to complete the race. म्हणजे Completion तुला होईल. जेव्हा you're at point when your body is constantly telling you की तुला पाय उचलता येणार नाही and you're still pushing yourself to that Right. point wherein you're still keeping it going. You're still kind of telling yourself की नाही still I have to do काय जितकं राहिलंय तेवढं. So I think that gives you a lot of satisfaction is what I feel. आणि that's absolutely doable. म्हणजे एवढं डिफिकल्ट अजिबात नाही as long as you planning is meticulous.
राईट. सो प्लॅनिंग तर लागेलच त्याच्यासाठी, हो. पण असं ॲब्सोल्युटली नाहीये की आपण घर, मुलं आणि सगळं सांभाळून हे करू शकत नाही. सो यू आर द बेस्ट एक्झाम्पल अँड इन्स्पिरेशन फॉर अस. तर परवा जेव्हा पेडलवालीमध्ये तुझी पोस्ट आली, सो आय वॉज बिहाइंड हर की मला तुझा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे, कारण सगळ्यांना कळायलाच पाहिजे की एक लेडी जेव्हा हे सगळं सांभाळून करू शकते आणि एक इन्स्पिरेशन बनू शकते, तर सिरियसली आपण सगळेच, आणि पुण्यासारख्या ठिकाणी जिथे आपल्याला या. सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत, तर exactly. नक्की मी पेडलवालीच्या मेंबर्सला पुन्हा एकदा आवाहन करेल की आपण नक्की सगळ्यांनी अशा काही गोष्टींमध्ये सहभाग घ्यावा. थँक्यू सो मच मानसी. Thank you so much. And it's like I said, it's absolutely possible. Just that you have to have a structure in place. राईट. म्हणजे you cannot be abrupt की उद्या रेस आहे आणि आज आज- एकदम जागे झालं असं नाही. Right. There has to be some structure in place. आणि it doesn't take much time of your day. ओके. म्हणजे if you can plan things accordingly, it is absolutely doable and it's amazing. म्हणजे Yes. the finish line gives you a real amazing feeling. So I think Yeah. one should try it at least once in their lifetime. ओके. सो And you can start short. Okay. Short distance ने start करा. ग्रेट. Build on it. हा. See how you feel it. If you're liking it, continue. If you don't, that's perfectly Right. fine. म्हणजे असं काय there's no. पण ऍटलिस्ट केल्याचं समाधान समाधान. मिळणार आहे. त्यामुळे आपण नक्कीच या सगळ्याला हे करणार आहोत, अनुभव घेणार आहोत. सो थँक्यू सो मच. Thank you so much, Aarti. Thanks आणि so much. नेक्स्ट अचिव्हमेंट साठी आम्ही Oh God. पुन्हा येऊ तुझ्याकडे. Please. Thank you. Thanks.